नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत एसटी बस स्थानकाचा MIC कडून होणार कायापलट, 600 कोटीचा सामंजस्य करार। चला बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटी बस सेवेतील महत्त्वाचा घटक बस स्थानक, या बस स्थानकाचा कायापलट करणाऱ्या MIDC ने योगदान द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते। या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आज एसटी महामंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDC यांच्या दरम्यान मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला। करार प्रसंगी उद्योग मंत्री तथा MIDCचे अध्यक्ष उदय सामंत, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नेनेगटिया, एसटीचे महामंडळ उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे एसटीचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते। या सामंजस्य कराराद्वारे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत राज्यातील 193 बस स्थानकाचे सौंदर्यीकरण आणि सुशोभीकरण होणार असून यासाठी MIDC 600 कोटी रुपये खर्च करणार आहे। राज्यभरात एसटीची 609 बस स्थानके आहेत, त्यापैकी सध्या 563 बस स्थानके कार्यरत आहेत। बस स्थानक परिसरातील खड्डे, पावसाळा पाणी साचून होणारा चिखल यामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागतो। एसटी बसेसचे देखील नुकसान होते। यावर कायमचा उपाय म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आर्थिक मदत करावी असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी एसटीच्या अमृत महोत्सवी समारंभात केले होते। त्याला प्रतिसाद म्हणून हा सामंजस्य करार करण्यात आला। मित्रांनो, पहिल्या टप्प्यात 500 कोटीचा खर्च, MIDC 193 एसटी बस स्थानकासाठी कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी 500 कोटी रुपये व रंगरंगोटी किरकोळ दुरुस्ती करण्याची 100 कोटी रुपये खर्चाची निविदा प्रक्रिया राबविण्यात आहे। यातून लवकरच या सर्व बस स्थानकाचा कायापलट होणार आहे। मित्रांनो, तुम्हाला माझी ही बातमी आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।